राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबरला नागपूरमध्ये पार पडला। या मंत्रिमंडळात जुन्या नव्या अशा तब्बल 39 चेहऱ्यांना स्थान देण्यात आलं आहे। मात्र मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये काहींचा पत्ता देखील कट झाला आहे। यामध्ये शिवसेना शिंदे गटातील तानाजी सावंत यांचं देखील नाव आहे। मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत नाराज असल्याची चर्चा आहे आणि ही चर्चा रंगली ती यामुळे कारण तानाजी सावंत यांनी त्यांचा फेसबुक डीपी बदलला आहे। नेमकं काय घडलंय याविषयी सविस्तर जाणून घेऊयात। शिवसेना शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना शिंदे गटाच्या 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे। मात्र शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेते व शिंदे सरकारमधील 3 माजी मंत्र्यांना यामध्ये डच्चू देण्यात आला आहे। त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद देण्यात आलेलं नाही। त्यामुळे तानाजी सावंत नाराज असून त्यांनी माध्यमांशी बोलण्याचंही टाळलं। याबाबत त्यांच्या कार्यालयाकडून माध्यमांसाठी पत्रकही जारी करण्यात आलं होतं। तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुकचा कव्हर फोटो आणि डीपी दोन्ही बदललंय। शिवसेनेचं नाव आणि चिन्ह असलेलं प्रोफाईल सावंत यांनी हटवलंय। त्याऐवजी त्यांनी नवीन प्रोफाईल फोटो ठेवलाय। या नव्या प्रोफाईल फोटोमध्ये त्यांनी फक्त शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेवला आहे। तसंच या फोटोमध्ये शिवसैनिकाचा उल्लेख असल्याचं पाहायला मिळतंय। तानाजी सावंत यांनी आपला फेसबुकचा डीपी आणि कव्हर फोटो दोन्ही बदलल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे। दरम्यान सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे। या अधिवेशनातही तानाजी सावंत उपस्थित नव्हते। त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यालाही तानाजी सावंत नव्हते। तानाजी सावंत हे मंत्रिपदाचे दावेदार असतानाही त्यांना संधी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता ह्या बदललेल्या प्रोफाईल फोटोवरती तानाजी सावंत यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।